अंबादास दानवे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरमधील पैसे वाटतानाचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप दानवेंनी केलाय, तर दानवेंचा आरोप संजय शिरसाट यांनी फेटाळलाय। दानवेंच्या आरोपांना संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्या बोटाला शाई लावून पैसे वाटप केल्याचा आरोप या ठिकाणी अंबादास दानवेंनी केलाय। त्यांनी हा एक व्हिडिओ या ठिकाणी ट्विट केलेला आहे। नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रथमदर्शनी प्रकार संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली आहे। पैसे वाटल्याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केलाय असं पोलिसांनी म्हटलंय। 16 तारखेची घटना आहे, काल संध्याकाळी हा व्हिडिओ आला असं पोलिसांनी म्हटलंय। त्यामध्ये दोन लोक आपसात काहीतरी चर्चा करत आहेत आणि आधार कार्ड आणि इलेक्शन कार्ड आमच्याकडे ठेवा, आम्ही तुम्हाला पैसे देतो, अशा पद्धतीचं काहीतरी तक्रार त्याच्यामध्ये होती आणि त्याच्या अनुषंगानं तातडीनं जाऊन त्या ठिकाणी रेड टाकली, परिसर पिंजून काढला आणि त्या लोकांना ताब्यात घेतलं। त्या लोकांनी एका विशिष्ट मतदारांना कार्ड आणि आधार कार्ड इलेक्शन कार्ड जमा करून ठेवा असं त्यांचं काहीतरी आपसात बोलणं चालू होतं आणि मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रथमदर्शनी प्रकार वाटत असल्या कारणाने आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि FST फ्लाइंग टीमने तातडीने त्यांच्यावर कारवाई केली। त्याच्यात गुन्हा दाखल झालाय। 300 मतदान करायला जाऊ नये म्हणून त्यांनी त्याला पैसे दिलेले होते। त्याच्याकरता आम्ही जे काही गुन्हा दाखल केलेला आहे आणि हे जे कलम लावलेले आहेत ते या अनुषंगानेच लावलेले आहेत। जे लावलेले आहेत आपण मी BNS 126(2), 171, 173, 3 प्रमाणे 3-5 प्रमाणे पैसे जे दिल्याची घटना आहे ती 16 तारखेला 11 वाजताची घटना आहे। व्हिडिओ जो आहे तो आमच्याकडे आलेला आहे, तो काल संध्याकाळी उशिरा आलेला आहे तो DCPकडे। आमच्या आयुक्तालयातील कोणत्याही अधिकारी किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांची अशी कोणत्याही प्रकारची पक्षपातीची वर्तणूक नाही।